सगळ्या साधक भगिनींना सादर प्रेम नमस्कार करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करणार आहोत. ग्रंथराज दासबोध हा आपल्या ग्रंथाचा चिंतनाचा विषय आहे आणि हा ग्रंथराज दासबोध यातली भूमिका कशा पद्धतीची आहे ते आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे. समर्थांच्या वेगवेगळ्या 3 भूमिका, मनोबोधातून दिसणारी आईची भूमिका, दासबोधातून दिसणारी पित्याची भूमिका आणि आत्मारामातून दिसणारी निखळ असलेल्या अशा सद्गुरूंची हे भूमिका जी काही आहे ती आपण बघितलेली आहे. आणि त्याचबरोबर मागच्या वेळेस आपण दासबोध ग्रंथ म्हणजे काय, दासबोध याचा नेमका अर्थ काय याविषयी सुद्धा विश्लेषण केलेलं होतं. त्याचप्रमाणे ग्रंथ कशाला म्हणतात तर त्या दरम्यान आपण बघितलं होतं की ज्या आपल्या अहंतेच्या, ममतेच्या, आसक्तीच्या, अज्ञानाच्या, अविद्येच्या ज्या काही आमच्या अंतःकरणामध्ये गाठी बसलेल्या आहेत त्या सगळ्या गाठी जो सोडवतो, ज्या ग्रंथाच्या वाचनामुळे, अभ्यासामुळे ज्या सुटतात त्याला ग्रंथ असं म्हणतात. ग्रंथाची आणखीन एक व्याख्या नारद महर्षी सांगतात. नारद महर्षी असं म्हणतात की यत वाक विसर्गो जनता अघविप्लवाहा भवती. अर्थ असा आहे त्याचा, नारद महर्षी सांगताहेत की ज्याच्या श्रवणामुळे त्या ठिकाणी माणूस पापापासून परावृत्त होतो त्याला ग्रंथ असं म्हणतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या जणांनी या ग्रंथाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं आपल्या लक्षात येतं. मागच्या वेळेस सुद्धा आपण या संदर्भातले विचार ऐकले होते. आज सुद्धा थोडासा विचार या संदर्भातला बघूया की दासबोध ग्रंथाबद्दल त्या ठिकाणी अत्यंत श्रेष्ठ साहित्यिक असलेले राम शेवाळकर जे आहेत ते काय म्हणतात, तर ते असं म्हणतात की जीवनाचं विद्यापीठ म्हणजे हा दासबोध आहे. खरोखर खऱ्या अर्थाने आम्हाला जीवन कशा पद्धतीने जगावं हे सांगणारा ग्रंथ म्हणजे हा दासबोध आहे. म्हणून त्याला जीवनाचं विद्यापीठ असं आदरणीय राम शेवाळकर काका म्हणत आहेत. त्यानंतर विनोबा भावे याला व्यवहार उपनिषद असं म्हणतात. व्यवहार उपनिषद सांगण्याचं तात्पर्य, उपनिषदाचा दर्जा विनोबा भाव्यांनी या दासबोध ग्रंथाला दिलेला आहे. व्यवहारात काय किंवा परमार्थात काय, उन्नती कशी करावी हे सांगणारा हा अप्रतिम अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. आणि म्हणून व्यवहारोपनिषद, जगावं कसं, बोलावं कसं, खावं कसं, प्यावं कसं, कपडे लत्ते कसे असावे, शेजारशांशी कसं वागावं वगैरे वगैरे या संदर्भात संपूर्ण जीवनामध्ये उन्नती करणारा, व्यावहारिक उन्नती करणारा आणि पारमार्थिक उन्नती करणारा असा हा ग्रंथ आहे. आणि म्हणून याला व्यवहार उपनिषद असं म्हणून विनोबा भावांनी त्याला उपनिषदांचा दर्जा जो काही आहे तो दर्जा बहाल केलेला आहे. नंतर ज्यांना समर्थांचं हृदय असं म्हणतात ते आदरणीय शंकरदेव या ग्रंथाबद्दल असं म्हणतात की समर्थांच्या विचारांचं स्मरण म्हणजे राष्ट्राचं जीवन आणि समर्थ विचारांचं विस्मरण म्हणजे राष्ट्राचं मरण आहे. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे सगळ्याच दृष्टीने विचार केला तर दासबोध ग्रंथ किती उपयुक्त आहे आणि तो आम्हाला आता आपण श्रवण करायला प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. ग्रंथाचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत. सांगण्याच्या निमित्ताने मलाही सुद्धा पुन्हा पुन्हा चिंतन जे काही आहे ते चिंतन घडणार आहे. खऱ्या अर्थाने श्रवण कशाला म्हणायचं ही सुद्धा एक खरी व्याख्या, जी शास्त्राच्या दृष्टीने जी व्याख्या आहे ती सुद्धा एकदा आपण पाहून घेऊया की श्रवण म्हणजे नेमकं काय आहे. वेदांताच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असं म्हणतात. म्हणजे काय, वेदांताचं तात्पर्य काय आहे, तर वेदांताचं तात्पर्य त्या ठिकाणी एकच भगवान शंकराचार्य सांगतात एका वाक्यामध्ये की ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. हे वेदांताचं तात्पर्य आहे. आणि मग ह्या वेदांताच्या तात्पर्याचा निश्चय जोपर्यंत होत नाही, म्हणजेच तात्पर्य काय सांगितलं तर ब्रह्मसत्य केवळ एक ब्रह्मसत्य आहे. जगन्मिथ्या, जगत जे काही आहे, देहादी जगत हे जे काही आहे ते मिथ्या आहे आणि जीवच मूळचा ब्रह्मरूप आहे. अशा पद्धतीने हा विचार जो काही आहे, हे तात्पर्य, वेदांताचं जे तात्पर्य आहे ते तात्पर्य आपल्याला शास्त्रांनी सांगितलेलं आहे.
आणि म्हणून जोपर्यंत वेदांताच्या तात्पर्याचा हा निश्चय आमचा होत नाही, तोपर्यंत श्रवण थांबवता उपयोगाचं नाही. म्हणजे सातत्याने श्रवण हे जे काही आहे, की हा ब्रह्म सत्यत्वाचा निश्चयही पक्का झाला पाहिजे, जगत मिथ्यत्वाचा निश्चय सुद्धा पक्का झाला पाहिजे, आणि त्याचबरोबर जीव मूळचा ब्रह्मरूपच आहे हा निश्चय सुद्धा आमचा पक्का झाला पाहिजे. आणि जोपर्यंत हे आमचे निश्चय पक्के होत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्हाला श्रवण करण्याची पुन्हा पुन्हा आवश्यकता आहे. आणि प्रत्येक वेळेस हे श्रवण आम्हाला काही ना काही वेगवेगळा विचार देऊन जातं. आणि त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आता आपल्याला या ग्रंथाला सुरुवात करायची आहे. सुरुवात करतानाच समर्थांनी त्या ठिकाणी की अशा पद्धतीने स्वतःच समर्थांनी हा ग्रंथ लिहिताना खरंच समर्थांसमोर काही श्रोते बसलेले आहेत आणि ते प्रश्न विचारत आहेत अशातला भाग नसून, समर्थांनी श्रोत्याची भूमिका स्वतःच त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि स्वतःच त्या ठिकाणी श्रोता होऊन प्रश्न विचारतात आणि स्वतःच त्या आपल्या या ग्रंथाविषयी उत्तर सुद्धा तेच देत आहेत. आणि या दृष्टिकोनातून या ग्रंथाचा संपूर्णपणे उहापोह जो काही समर्थांनी केलेला आहे त्याचा आता आपल्याला सातत्याने श्रवण करायचं आहे. आणि आपण आताच बघितलं की श्रवण म्हणजे नेमकं काय आहे, की अशा पद्धतीने ते श्रवण झालं पाहिजे. आणि आपण त्यासाठी काय बघितले तर सुरुवातीला 4 अनुबंध चतुष्टय सुद्धा बघितले आणि षडलिंग सुद्धा बघितले. सातत्याने अशा पद्धतीने हा विचार श्रवण करता 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 माणूस जो काही आहे, व्यक्ती जो काही आहे, तो हळूहळू साधन चतुष्टयता जी काही आहे ती प्राप्त करून घेतो, म्हणजे संपन्न करून घेतो. म्हणजेच तो त्याचा अधिकारी होतो. कितीही सामान्य माणूस असला तरी सुद्धा सातत्याने जेव्हा तो श्रवण करत जातो, तेव्हा त्याच्या अंतःकरणातलं जे साधन चतुष्टयता जी काही आहे, कशाला म्हणायची साधन चतुष्टयता? पहिलं लक्षण त्याचं जे काही आहे ते म्हणजे विवेक आहे. दुसरं जे आहे ते वैराग्य आहे. तिसरं जे आहे ते समाधी षटक आहे, म्हणजे शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. अशा 6 गोष्टी म्हणजे हे समाधी षटक त्याला म्हटलेलं आहे. आणि चौथं जे आहे ते मुमुक्षत्व आहे. आपल्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने विवेक जागा करणारा, वैराग्य जागा करणारा, समाधी षटक हळूहळू आमचं वाढीस लावणारा आणि त्याचबरोबर तीव्र अशा प्रकारचं मुमुक्षुत्व जे काही आहे ते मुमुक्षुत्व सुद्धा तुमच्या आमच्या अंतःकरणात निर्माण करणारा, म्हणजेच साधना चतुष्टय संपन्न करणारा असा हा ग्रंथ आहे. आणि म्हणून या ग्रंथाचं जसं जसं आम्ही अधिकाधिक श्रवण करत जाऊ, याचं चिंतन करत जाऊ, अभ्यास करत जाऊ, तसं तसं आमच्या अंतःकरणात हे सगळे जे काही साधनासाठी आवश्यक असणारे 4 गुण सांगितलेले आहेत, ते 4ही गुण हे आमच्या अंतःकरणामध्ये अधिक त्या ठिकाणी वाढीस लागतील. आणि म्हणून ते वाढीस लागण्यासाठीच खऱ्या अर्थाने या ग्रंथाचं नियोजन किंवा प्रयोजन जे काही आहे ते समर्थांनी केलेलं आहे. आणि हळूहळू भक्तीचे न योगे देव आपण पुढे पाहणारच आहेत. 4थ्या ओवीमध्ये समर्थांनी त्याचा अभिप्राय देऊन टाकलेला आहे की नेमक्या या ग्रंथाच्या श्रवणाने, अभ्यासाने, चिंतनाने नेमकं काय होणार आहे. तर त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे की भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की तुमचं आमचं ध्येय नेमकं काय असावं, या संदर्भामध्ये सुद्धा समर्थांनी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी पहिल्याच ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात की जणू काही समर्थ माऊली बसलेले आहेत, समोर श्रोते बसलेले आहेत अशी कल्पना आपण करूया. आणि त्यातल्या एखाद्या श्रोत्यांनी प्रश्न विचारलेला आहे की हे तुमचं लिखाण चाललेलं आहे, हे लिखाण कोणत्या ग्रंथाविषयीचं आहे, या ग्रंथाचं स्वरूप काय आहे, त्याचा विषय कोणता आहे, त्याच्या अभ्यासाचं नेमकं फळ कोणतं आहे, अशा प्रकारचा प्रश्न हा समोरचा श्रोता विचारतोय. आणि त्या ठिकाणी आता समर्थ उत्तर द्यायला सुरुवात करतात. म्हणून पहिल्याच ओवीमध्ये समर्थांनी म्हटलं आहे की श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेथ, श्रवण केली याने प्राप्त काय आहे. अशा पद्धतीने हे प्रश्न विचारलेले आहेत की इथे याच्यामध्ये असलेला विषय नेमका कोणता आहे.
काय या ग्रंथामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर श्रवण केल्याने याचा आम्हाला काय फळ मिळणार आहे. अतिशय साधी सोपी अशा प्रकारची समर्थांची भाषा आहे. कुठल्याही प्रकारची संदिग्धता राहणार नाही अशा प्रकारची काळजी समर्थांनी ही भाषा वापरताना ग्रंथ लिहिताना घेतलेली असल्यामुळे सहजगत्या हा ग्रंथ आम्हाला समजेल अशा पद्धतीने समर्थांनी तो सांगितलेला आहे. आणि म्हणून मग समर्थच त्याचं उत्तर देतात, वक्ता म्हणून त्याचं उत्तर देतात आणि ते म्हणतात की ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येत बोलीला विशद भक्तिमार्ग. सातत्याने समर्थांना विशेषत्वाने जर काही सांगायचं असेल ग्रंथामधून तर भक्तिमार्गच विशद करून सांगायचा आहे. आणि तो भक्तिमार्ग सांगत असतानाच त्यांनी अनेक गोष्टींचा उहापोह जो काही आहे तो सुद्धा समर्थांनी केलेला दिसतो. की त्यात त्यांनी नवविध भक्ती म्हणजे काय आहे, ज्ञान म्हणजे काय आहे, वैराग्य कशाला म्हणतात, वैराग्य अंतःकरणात असेल तर कशा पद्धतीने हळूहळू आम्ही आध्यात्मिक ग्रंथाच्या दृष्टिकोनातून आमच्या जीवनाचं उन्नती जी काही आहे ती कशा पद्धतीने आम्ही आध्यात्मिक प्रगती करू शकतो या संदर्भात समर्थांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं आणि विशेष करून त्यांना जर काही सांगायचं असेल तर प्रामुख्याने त्यांनी अध्यात्माचाच विचार जो काही आहे तो विचार समर्थांनी आपल्याला सांगितलेला आहे. अध्यात्म म्हणजे नेमकं काय आहे, कशाला अध्यात्म म्हणतात आणि त्या अध्यात्माविषयीच्या सगळ्या शंका कुशंका ज्या काही आहेत सगळ्या शंका कुशंका समर्थांनी हळूहळू या ग्रंथाच्या माध्यमातून प्रस्तावना रूप अशा प्रकारचा हा ग्रंथ पहिली हा समास जो आहे हा पहिला समास हा प्रस्तावना रूप अशा प्रकारचा समास आहे. आणि तुमच्या आमच्या अंतःकरणातली सगळ्यात महत्वाचे असलेलं कुतूहल जे काही आहे की काय हा ग्रंथ आहे, याच्यात नेमकं काय काय सांगितलेलं आहे, कशासाठी हा मी वाचला पाहिजे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींचा विवेचन जे काही आहे ते समर्थांनी केलेलं आहे. आणि आमच्या अंतःकरणातलं कुतूहल वास्तविक पाहता या पूर्ण प्रास्ताविक असलेल्या या पहिल्या समासात त्या ठिकाणी या ग्रंथाचं स्वरूप काय, याच्यात कोणकोणते विषय सांगितलेले आहेत, या ग्रंथाला कोणाकोणाचा आधार आहे वगैरे वगैरे सगळं काही समर्थांनी सांगितलं. आणि हे सांगण्याचं कारण आणि एवढं सांगून ते थांबले नाही तर या ग्रंथाच्या श्रवणाचे अभ्यासाचे चिंतनाचे नेमके फायदे काय आहेत तर ते सुद्धा समर्थांनी सांगितलेले आहेत. पहिल्या प्रस्तावना रूप असलेल्या या समासातच समर्थांनी अतिशय तुमच्या आमच्या अंतःकरणात असलेलं कुतूहल या ग्रंथाविषयीचं ते कुतूहल समर्थांनी प्रास्ताविकतेच्या रूपाने प्रस्तावनेच्या रूपाने मांडलेलं आहे. आणि प्रस्तावनेच्या रूपाने ते मांडत असतानाच त्यांनी त्या ठिकाणी नेमका या ग्रंथाचं वाचन अभ्यास चिंतन मनन केल्याने काय परिणाम होणार आहे त्याचा सुद्धा उहापोह समर्थांनी सांगितलेला आहे. की तुमच्या आमच्या जीवनाचं ध्येय नरदेहात आल्यानंतर आम्ही नेमकं काय प्राप्त केलं पाहिजे आणि ते प्राप्त करण्यासाठी आम्ही कशाचा आधार घेतला पाहिजे अशा पद्धतीने हा विचार समर्थांनी अतिशय स्पष्टपणे या ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेला दिसतो. आणि म्हणून भक्तीचे न योग्य देव निश्चय पावती मानव स्वतःचा त्यांचा स्वतःचा तो अनुभव आहे आणि तो अनुभवच या ठिकाणी ते ग्रंथित करतात. आणि अनुभवाच्या बळावर जेव्हा बोललं जातं ना तेव्हा ते ठामपणे सांगितलं जातं, निश्चयात्मक बुद्धीने ते सांगितलं जातं. म्हणून मला भक्ती केली असता मला हे भगवंताचं खरं स्वरूप जे काही आहे, ज्ञान जे काही आहे किंवा भगवंताला प्राप्त होण्याचं जे नेमकं कारण जे काही आहे तर ते कारण म्हणजे ही भक्ती आहे. आणि या भक्तीच्याच आधारे देवत्वाला प्राप्त होण्याचं कसब जे काही आहे ते कसब अंगी बांधलं जातं. आणि त्याच दृष्टिकोनातून समर्थांनी अशा पद्धतीने निश्चय पावती मानव निश्चयात्मक बोलणं आहे, कुठल्याही प्रकारचा संदेह त्यांच्या बोलण्यामध्ये नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी स्वतःच्या अनुभवातून हे सांगितलेलं असल्यामुळे जेव्हा आम्हाला स्वतःच्या अनुभवातनं एखादी व्यक्ती आमच्याशी बोलते तेव्हा त्या ठिकाणी त्यावर 100% विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून तसा 100% विश्वास ठेवूनच आम्हाला या ग्रंथात समर्थांनी जे काही विचार सांगितलेले आहेत ते आम्हाला ग्रहण केले पाहिजेत. आणि म्हणून ते म्हणत आहेत की ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी
आत्मरूप देव जो काही आहे तो आत्मरूप देव मीच आहे, अशा प्रकारचा निश्चितपणे अनुभव येण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये दडलेलं आहे आणि तेच याचं तात्पर्य आहे. अशा दोन्ही दृष्टिकोनातून विचार केला तर या नरदेहांनी नेमकं काय साध्य केलं पाहिजे हेही या ठिकाणी समर्थांनी वेगळ्या पद्धतीने मला सांगितलेलं आहे, की केवळ जीवनामध्ये जीवन चांगल्या प्रकारे जगणं एवढंच अपेक्षित नाही, तर ते जीवन तेव्हाच खऱ्या अर्थाने सार्थकी लागू शकतं किंवा कृतार्थता त्यात निर्माण होते, की जेव्हा आम्ही भक्तीच्या माध्यमातून देवाला प्राप्त करून घेतो, म्हणजे मीच देव स्वरूप आहे अशा प्रकारच्या अनुभवाला जाऊन पोचतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाची सार्थकता किंवा कृतार्थता जी काही आहे ती आम्हाला अनुभवायला येते. आणि म्हणून समर्थांनी इथे अशा पद्धतीने मानवाच्या जीवनाचं नेमकं ध्येय कोणतं असलं पाहिजे आणि त्या ध्येयाचाच या ठिकाणी उल्लेख करून समर्थ असं म्हणतात, की तुमच्या आमच्या जीवनाचं ध्येय जर कोणतं असेल तर देवप्राप्ती करून घेणं हे तुमच्या आमच्या जीवनाचं ध्येय आहे. आणि त्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी मग नेमकं आमच्या अंतःकरणात कशा कशा पद्धतीने सगळ्या प्रकारचे निश्चय बांधले गेले पाहिजेत याविषयीचा खुलासा समर्थांनी हे 15 निश्चय सांगता सांगता केलेले आहेत. समर्थांच्या पुढच्या 5-6 ओव्या ज्या काही आहेत त्या 5-6 ओव्यांमध्ये समर्थांनी सातत्याने त्यात शुद्ध भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलला असे वगैरे वगैरे हे पुढे सगळे निश्चय सांगतायत समर्थ. म्हणजे खऱ्या अर्थाने मुख्य भक्ती कशाला म्हणतात, त्याबद्दलचा निश्चय काय आहे, अजिबात कुठल्याही प्रकारची शंका, संशय, संदेह असं अंतःकरणात न ठेवता नेमकेपणाने भक्ती कशाला म्हणायची. आत्मनिवेदन भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे आणि त्या श्रेष्ठ भक्तीचा उल्लेख त्याचं खरं स्वरूप काय आहे. पण सुरुवातीला 8 पायऱ्या ज्या काही आहेत सुरुवातीच्या, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, म्हणजे सख्यम पर्यंतच्या 8 पायऱ्या समर्थांनी आधी सुरुवातीला सांगितल्या. पण त्या खऱ्या अर्थाने आत्मनिवेदनापर्यंत आम्ही जेव्हा जाऊन पोचतो तेव्हा खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाची सार्थकता आम्हाला अनुभवायला येऊ शकते. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं जर कोणतं असेल तर ती आत्मनिवेदन भक्ती आहे. पण श्रवणापासून त्याची सुरुवात आहे आणि म्हणून श्रवण करत 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 या सगळ्या भक्ती ज्या काही आहेत या सगळ्या भक्तींचा उहापोह समर्थ करतात. त्या कशा पद्धतीने करायचं या संदर्भामध्ये सुद्धा 4थ्या दशकामध्ये समर्थाने विस्तृत एकेका भक्तीचं विवरण जे काही आहे ते विवरण केलेलं आहे, ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण विशेष करून असलेली आत्मनिवेदन भक्ती जे काही आहे ती आत्मनिवेदन भक्ती आम्हाला साध्य झाली पाहिजे. आणि ती साध्य होण्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने आमचे निश्चय आधी पक्के झाले पाहिजे. जोपर्यंत तुकाराम महाराज सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात की निश्चयाचे बळ तेची तुका म्हणे फळ, तुका म्हणे त्याची फळं. निश्चयाचं बळ जोपर्यंत एखादी गोष्ट आम्ही ठरवत नाही, मला घर बांधायचंच आहे या विषयीचा निश्चय आमचा पक्का असतो आणि तो निश्चय जेव्हा आम्ही अशा पद्धतीने पक्का करतो, तो निश्चय जेव्हा झालेला असतो मग त्या दृष्टिकोनातून आमची सगळ्या पद्धतीने वाटचाल जी काही आहे ती वाटचाल व्हायला लागते. घर बांधायचं ठरवल्यानंतर घर बांधण्यासाठी लागणारा पैसा, अडका, सामुग्री सगळं ती जुळवाजुळव जी काही आहे ती जशी आमची हळूहळू सुरू होऊन जाते आणि त्या दृष्टीने आपण सातत्याने प्रयत्नशील राहतो. अगदी त्याच पद्धतीने ते या ठिकाणी अशा पद्धतीने म्हणत आहेत की खऱ्या अर्थाने जोपर्यंत आमच्या निश्चय होणार नाही की मला देवप्राप्ती या नरदेहातच करून घ्यायची आहे, याची देही याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा असं जे काही तुकाराम महाराज म्हणतात, तर ते मला निश्चयाने आधी मला ध्येय पक्क केलं पाहिजे. ध्येय पक्क झाल्याशिवाय आम्ही ध्येयाकडे वाटचाल करणार नाही आणि म्हणून ध्येयाची निश्चित होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि निश्चिती एकदा का ध्येयाची झाली की मग तशा पद्धतीने आम्ही हळूहळू त्या मार्गाने वाटचाल करायला लागू. आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनाचं सर्वोत्तम ध्येय जर कोणतं असेल ते म्हणजे देवप्राप्ती करून घेणं हे तुमच्या आमच्या जीवनाचं सर्वोत्तम असलेलं अशा प्रकारचं ते ध्येय आहे. आणि त्यासाठी मग शुद्ध ज्ञान म्हणजे काय, म्हणजे अशा प्रकारचा मुख्य भक्तीचा निश्चय सुद्धा सांगितला. मुख्य भक्ती कशाला म्हणतात, म्हणजेच गौण भक्ती कोणती तरी असली पाहिजे, ज्या अर्थी मुख्य भक्तीचा उल्लेख समर्थ या ठिकाणी करत आहेत.
भक्तीचे सुद्धा अनेक प्रकार जे काही आहेत ते प्रकार सांगितले जातात. सगुणाची भक्ती आहे, निर्गुणाची भक्ती आहे, प्रेम लक्षणा भक्ती आहे किंवा ज्ञान लक्षणा भक्ती आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही भक्ती जी काही आहे तर ही प्रेम लक्षणा किंवा ज्ञान लक्षणा या दोन्ही पद्धतीच्या म्हणजे प्रेमाचा अधिक्य असणारी जी भक्ती त्याला म्हणायचं प्रेम लक्षणा भक्ती, आणि ज्ञानाचा अधिक्य असलेली भक्ती त्याला म्हणायचं ज्ञान लक्षणा भक्ती. आता ही ज्ञान लक्षणा असू दे किंवा प्रेम लक्षणा असू दे, तुम्ही आम्ही पूर्णपणे प्रेमलक्षणा भक्तीचाही अवलंब करू शकत नाही आणि पूर्णपणे ज्ञानलक्षणा भक्तीचाही अवलंब करू शकत नाही. तर तुम्हा आम्हाला सामान्य लोकांना त्या ठिकाणी प्रेमलक्षणा आणि ज्ञानलक्षणा या दोन्हींचीही जोड असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि या दोन्हींचीही जोड जेव्हा आमच्या भक्तीमध्ये असेल तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला ध्येयापर्यंत जाणं जे काही आहे ते सहज साध्य होणं जे काही आहे ते सहज साध्य होऊ शकेल. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून प्रेमलक्षणा भक्ती म्हणजे प्रेमाचा अधिक्य, देवावरती प्रेम करायला आधी सुरुवात करा आणि देवाचं खरं स्वरूप काय आहे हे सुद्धा समजावून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करा. देवावर प्रेमही करायचं आहे आणि देवाचं खरं स्वरूप सुद्धा काय आहे हे दोन्हीही जाणून घ्यायचंय. जोपर्यंत देवाचं खरं स्वरूप आम्ही जाणून घेत नाही तोपर्यंत त्या देवावर आम्ही प्रेम सुद्धा करू शकणार नाही. आणि म्हणून त्याचं खरं स्वरूप जाणणं ही ज्ञानलक्षणा भक्तीच्या संदर्भात बोलल्या जातं. आणि त्याच्यावरती प्रेम करणं आमचं जे इतरत्र सगळीकडे वाटलेलं प्रेम आहे, थोडं मुलाबाळांवरती आहे, थोडं घरादारावरती आहे, थोडं माझ्या देहावरती आहे, वगैरे 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 अशा वेगवेगळ्या विषयांवरती आमचं प्रेम विखुरलेलं आहे. ते विखुरलेलं प्रेम नवविधा भक्तीच्या माध्यमातून म्हणजे सुरुवातीला 8 भक्तींच्या माध्यमातून हळूहळू त्या देवावर प्रेम कसं करावं याविषयीचा उहापोह समर्थांनी नवविधा भक्तीच्या माध्यमातून म्हणजेच या जी काही सगळ्या भक्तींचे प्रकार सांगितलेले आहेत त्यातून आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून हळूहळू ते एकदम उदयाला येणार नाही, पण जसं जसं आम्ही वाचन करू, जसं जशा पद्धतीने आम्ही त्याचा विचार करू तर त्या दृष्टिकोनातून हळूहळू आमचं या जगताचं मिथ्यत्व पटणं जे काही आहे ते पटणं आम्हाला हळूहळू पटायला लागेल. एकदम एका श्रवणामध्ये, एका वाचनामध्ये, एका अभ्यासामध्ये कधी सुद्धा अशा पद्धतीने ते पटू शकत नाही. तर सातत्याने पुन्हा पुन्हा त्याचं वाचन केलं, श्रवण केलं, अभ्यास केला तर हळूहळू ते जीव याचं जगताचं देहादी जगत जे काही आहे याचं मिथ्यत्व पटायला त्या ठिकाणी कारणीभूत होईल. म्हणजे आधी श्रवण करून ते पटवून घ्यावं लागतं, पटल्यावरती ते पूर्णपणे स्वीकारावं लागतं आणि स्वीकारलेलं मग फलित केव्हा होईल तर जेव्हा ते पूर्ण 100% स्वीकारलेलं असेल आणि स्वीकारून तशा पद्धतीचं आचरण आमचं होईल तेव्हा खऱ्या अर्थाने मग आम्हाला काय होईल तर हे अशा पद्धतीने मग या ग्रंथाचं श्रवण केल्याचा परिणाम म्हणून, पटल्याचा परिणाम म्हणून, स्वीकारल्याचा परिणाम म्हणून जगताचं मिथ्यत्व आणि ब्रह्माचं सत्यत्व जे काही आहे ते आमच्या अंगी हळूहळू ते बाणायला लागेल. आणि जसं जसं ते बाणायला लागेल आम्ही ते स्वीकारायला लागू तसं तसं ते फलित व्हायला लागेल. म्हणून स्वीकारणं, पटणं पहिली, श्रवण करणं पहिली पायरी आहे, पटणं ही दुसरी पायरी आहे, तिसरी पायरी ते स्वीकारणं आहे आणि चौथी पायरी जी आहे ते त्या ठिकाणी आचरणात येणं ही चौथी पायरी आहे. म्हणजे फलित होणं, फळणं ज्याला म्हणतात ती चौथी पायरी आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने म्हणून या आमच्या नरदेहाचं सगळ्यात सर्वोत्तम असलेले ध्येय कोणतं आहे तर परमेश्वर प्राप्ती करून घेणं हे आमच्या त्या ठिकाणी नरदेहाचं सर्वोत्तम अशा प्रकारचं ध्येय आहे. आणि मग ते ध्येयानुसार आम्हाला शुद्ध ज्ञान काय हे देखील कळलं पाहिजे. अशुद्ध ज्ञान कशाला म्हणतात त्याचाही उहापोह आपसुकच त्या दृष्टिकोनातून होणार आहे की जेव्हा खरं शुद्ध ज्ञान, इतर ज्ञान सुद्धा आता पुढे पुढे जसे जसे समाज होत जातील त्यात फक्त शुद्ध ज्ञान म्हणजे आत्मज्ञानाला त्यांनी शुद्ध ज्ञान म्हटलेलं आहे. बाकीचं कितीही ज्ञान जरी आपल्याला असलं पण जोपर्यंत आम्हाला खऱ्या अर्थाने शुद्ध ज्ञान म्हणजे आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत आमची प्रगती जी काही आहे, उन्नती जी काही आहे किंवा आमचं त्या ठिकाणी जन्म मरणाचा फेरा जो आम्हाला चुकवायचा आहे
किंवा देवप्राप्ती आम्हाला जी काही करून घ्यायची आहे ती आमची देवप्राप्ती होऊ शकणार नाही. म्हणून शुद्ध ज्ञान कशाला म्हणतात तेही समर्थांनी निश्चयात्मक दृष्टीने सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर आत्मस्थितीचा निश्चयो, की हे जे काही ज्ञान आहे ते ज्ञानाचं स्वरूप निर्विशेष आणि निर्विषय अशा पद्धतीचं हे ज्ञान आहे, आत्मज्ञान जे आहे. आणि म्हणून त्या शुद्ध ज्ञानाचा उल्लेख करतानाच मग ते ज्याला आत्मसात झालेला आहे किंवा आत्मसात झाल्याची लक्षणं नेमकी काय आहे त्या संदर्भात सुद्धा समर्थांनी मार्गदर्शन केलं. आणि मग निश्चयात्मक ती स्थिती कशी असते हे सुद्धा समर्थांनी अतिशय उत्कृष्टरित्या आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून पुढे सांगतायत आणखीन की शुद्ध उपदेशाचा निश्चय. नेमका उपदेश कशाला म्हणतात? उपदेश तर तुम्ही आम्ही प्रत्येक जण प्रत्येकाला करत असतो. घरात भाऊ भावाला देखील उपदेश करतो, वडील मुलाला उपदेश करत असतात, आई मुलाला उपदेश करते, बहीण बहिणीला सुद्धा काही ना काही उपदेश करतच असते. संसारातले हे उपदेश म्हणजे हे तात्कालिक उपदेश आहेत, पण खरा उपदेश जर का कोणता असेल ज्याला शुद्ध उपदेश म्हटलेला आहे, आणि तो खरा उपदेश म्हणजेच त्या ठिकाणी शुद्ध जीवच मूळचा ब्रह्मरूप आहे. हा जो काही उपदेश आहे यालाच खऱ्या अर्थाने शुद्ध उपदेश असं म्हटलेलं आहे. बाकीचे सगळे उपदेश जे आहे ते संसारातले उपदेश प्रत्येक जण प्रत्येकाला करतच असतो, पण ते उपदेश त्या ठिकाणी सांसारिक दृष्ट्या किंवा व्यावहारिक दृष्ट्या उपयोगाचे सुद्धा असतील, पण आध्यात्मिक किंवा पारमार्थिक दृष्ट्या जर कोणता उपदेश महत्वाचा असेल तर तो सद्गुरूंनी केलेला शुद्ध ज्ञानाचा उपदेश जो असतो, म्हणजेच त्या ठिकाणी जीवाचं नेमकं खरं स्वरूप काय आहे हे जे काही सांगणं आहे याला शुद्ध ज्ञान किंवा शुद्ध उपदेश अशा पद्धतीने म्हटलेला आहे. आणि म्हणून जीवच मूळचा कोण आहे तर जीवच मूळचा खऱ्या अर्थाने ब्रह्मस्वरूप आहे. त्याचं खरं स्वरूप मूळचं स्वरूप जर कोणतं असेल तर ते म्हणजे ब्रह्म हे त्याचं मूळचं स्वरूप आहे. सातत्याने तुम्हा आम्हाला मुळाकडे जाण्याची काय आहे ओढ त्या ठिकाणी लागली पाहिजे. आणि ती जर का लागलेली असेल तर मग आम्ही या परमार्थामध्ये सुद्धा मग खरं मूळ काय आहे, या सगळ्या परमार्थाचं मूळ स्वरूप काय आहे याचं काय तर उहापोह जो समर्थांनी केलेला आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करू. आपण साधं आहे, एखादी व्यक्ती मला जेव्हा भेटते एखादी व्यक्ती, तेव्हा मी त्या मुलीला जी लग्न होऊन आलेली असते किंवा काय खूप वर्षांनी भेट झालेली असते, तेव्हा त्या मुलीला आपण काय विचारतो, काय ग तुझं मूळचं गाव कोणतं किंवा तू मूळची कुठली. आता मूळची कुठली असं विचारत असताना काय नेमकं विचारायचं असतं की तुमचं मूळ गाव कोणतं आहे, तुमचं मूळ ठिकाण कोणतं आहे. हे जसं आहे अगदी त्याचप्रमाणे इथे सुद्धा जेव्हा शुद्ध उपदेशाचा निश्चय म्हणतात म्हणजे त्या ठिकाणी जीवाचं खरं मूळचं स्वरूप काय आहे. मग ती व्यक्ती सांगते आपल्याला की माझं मूळ गाव ना अमुक अमुक आहोत. किंवा एखाद्या व्यक्तीला आपण विचारलं की तुम्ही मूळचे कुठले, तर ती व्यक्ती आम्हाला सांगते की मूळचे आम्ही कोकणातलेच असे, पण आता अनेक 2-3 पिढ्यांपासून आम्ही कुठे आलेलो आहोत राहायला तर इकडे विदर्भाकडे किंवा महाराष्ट्रात आम्ही राहिलेलो आहोत. पण खऱ्या अर्थाने आम्ही जे काही आहोत ते मूळचे कुठले आहोत कोकणातले आहोत. म्हणजे जसं मूळ आपलं जे आहे ते मूळ खऱ्या अर्थाने जाणून घेणं, आणि ही उत्सुकता प्रत्येकाच्या अंतःकरणात असते बरं का. फक्त ती आपण दाबून टाकतो. ती दाबून न टाकता आमची जी काही हे मूळचं स्वरूप खरं जे काही आहे त्याकडे आमचा ओढा जो काही आहे तो ओढा असला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला संतांकडे जाता आलं पाहिजे आणि आमचं मूळचं स्वरूप समजावून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. म्हणून शुद्ध उपदेशाचा निश्चय सांगत असताना समर्थ इथे जीवच मूळचा कोण आहे तर ब्रह्मस्वरूप आहे अशा प्रकारचा शुद्ध उपदेश समर्थांनी केलेला आहे. पुढे म्हणतात की सायोज्य मुक्तीचा निश्चयो. आता मुक्ती सुद्धा 4 प्रकारच्या आहेत. हळूहळू त्या सगळ्याचा उहापोह आपल्याला करायचाच आहे. पण नुसती नावं सुरुवातीला आपण ऐकून ठेवूया की सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता अशा या 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. आणि या 4 प्रकारच्या मुक्तींमधली खरी मुक्ती जर कोणती असेल म्हणजे शाश्वत मुक्ती ज्याला म्हणतात ती शाश्वत मुक्ती, त्या ठिकाणी सायोज्यता ही शाश्वत मुक्ती सांगितलेली आहे. आणि या सायोज्य मुक्तीचा निश्चय हो, ही सायोज्य मुक्ती तुम्हाला कशा पद्धतीने प्राप्त होईल. पहिल्या 3 मुक्ती ज्या काही आहेत
ते मुक्ती चतुष्टय वगैरे पुढे जेव्हा विषय येणार आहे तेव्हा या प्रत्येक मुक्तीचा सखोल त्या ठिकाणी विवरण किंवा विवेचन जे काही आहे ते विवेचन आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण आता हा विषय जो काही आलेला आहे की सायुज्य मुक्ती म्हणजे खरी काय आहे, तर जीवन मुक्ती आहे. जिवंत असतानाच मुक्तीचा अनुभव घेणं, मोक्षाचा अनुभव घेणं, याविषयीचे सगळे स्पष्टीकरण जे काही आहे ते या ग्रंथामध्ये समर्थ म्हणतात मी ठामपणे तुम्हाला सांगितलेले आहेत. म्हणजे तुमच्या अंतःकरणात कुठल्याही प्रकारचे संशय संदेह त्या बाबतीतले राहणार नाही, अशा प्रकारचा पूर्णपणे निश्चय मी तुम्हाला निश्चयाने ते सांगितलेलं आहे. पुढे आणखीन त्यांनी म्हटलंय की शुद्ध स्वरूपाचा निश्चय हो. ब्रह्म या विमल तत्वाचा शुद्ध स्वरूप कशा प्रकारचं आहे, त्याचबरोबर विदेह स्थिती कशाला म्हणतात, ती विदेह स्थिती कशाने प्राप्त होऊ शकते, ब्रह्मज्ञान होणे म्हणजे नेमकं काय आहे, आणि ते ब्रह्मज्ञान झाल्यानंतर कशा प्रकारची स्थिती प्राप्त होते, म्हणजे विदेही स्थिती जी काही आहे ती कशी प्राप्त होऊ शकते, अलिप्तपणाने कसा माणूस या जीवनामध्ये जीवनात राहून त्या जसं आपल्याला उदाहरण दिलं जातं की पाण्यात राहून कमळ त्या पाण्यापासून पद्मपत्र विमांभसा, तर असं जे काही म्हटलं जातं तर त्या कशा पद्धतीने माणूस जगतामध्ये राहून सुद्धा जगतापासून अलिप्तपणे कसा राहू शकतो याविषयीचा उहापोह त्या ठिकाणी समर्थांनी केलेला आहे. आणि म्हणून आत्मरूप मी आणि देह आणि दृश्य जगताशी असलेला कल्पित संबंध बाजूला सारून त्या ठिकाणी सातत्याने त्या कमलपत्राप्रमाणे आपल्याला राहता येऊ शकतं, आणि ते कसं राहायचं याविषयीचा निश्चय सुद्धा मी या ग्रंथामध्ये स्पष्टपणे सांगितलेला आहे असं समर्थ म्हणतायत. असे अनेक पद्धतीचे निश्चय समर्थ सांगतात. मुख्य देवाचा निश्चय, पुन्हा मुख्य देव म्हटला की पुन्हा गौण देव आला. मग गौण देव नेमका कोणता आहे, पुन्हा चत्वार देवामध्ये या सगळ्या चारही देवांची काय काय येणार आहे तर विवेचन स्पष्टपणे त्याच्यामध्ये येणार आहे. म्हणून मुख्य देव जो काही आहे तो ब्रह्मरूप असलेला देव, निर्गुण निराकार असलेला, अव्यय असलेला जो काही ब्रह्मरूप देव आहे त्याचं लक्षण काय आहे, त्याचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्याला जाणून घ्यायचं असेल, त्याला समजून त्या ठिकाणी तेच होऊन राहायचं असेल तर कशा पद्धतीचा तो विचार करता येऊ शकतो याबद्दलचा विचार समर्थांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. मुख्य भक्ताचा निश्चय, भक्त कुणाला म्हणावं प्रश्न पडतो. आम्ही कुणालाही भक्त म्हणायला तयार असतो. वास्तविक पाहता खऱ्या अर्थाने समर्थांची जी भक्ताविषयीची व्याख्या आहे ती समर्थ असं म्हणतात की जो विभक्त नव्हे तो भक्त, जो भगवंतापासून दूर गेलेला नाही, किंबहुना भगवंत आणि तो भगवंताचा उपासक हे जेव्हा एकरूप होऊन जातात, म्हणजेच तो उपासक उपासना करता करता उपास्य देवतेशी जेव्हा एकरूप होतो, म्हणजेच भगवंताशी एकरूप होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या उपासकाला भक्त म्हणण्याची पद्धत आहे. किंवा शास्त्र असं सांगतं की जो देवापासून अजिबात सुद्धा कसा नाही आहे, विभक्त नाही आहे, तोच खऱ्या अर्थाने भक्त आहे. वास्तविक पाहता तुम्ही आम्ही भक्त होण्याचा प्रयत्न करतो आहोत, म्हणून तुम्हा आम्हाला उपासक म्हटलं जातं. तुम्ही आम्ही देवापासून विभक्त झालेलो आहोत, आणि आता आम्हाला विभक्त झालेल्या आम्हाला त्या ठिकाणी सातत्याने या नवविधा भक्तीच्या माध्यमातून, उपासनेच्या माध्यमातून त्याची उपासना करता करताच त्या उपास्य देवतेशी म्हणजेच ब्रह्मस्वरूपाशी, म्हणजे निर्गुण निराकार असलेल्या ब्रह्म रूपाशी स्वरूपाशी आम्हाला काय करायचं आहे तर एकरूप व्हायचं आहे. आणि असा जो एकरूप झालेला आहे तर तोच खऱ्या अर्थाने भक्त आहे असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. म्हणून नेमका भक्त कुणाला म्हणावं, विभक्त कुणाला म्हणावं, जीव शिव म्हणजे नेमकं काय आहे, म्हणजे ईश्वर आणि जीव या संदर्भामध्ये सुद्धा समर्थांनी निश्चयात्मक अशा प्रकारचं वर्णन जे काही आहे ते वर्णन तुम्हा आम्हाला करून सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग जीव म्हणजे नेमकं काय, जीवाची संकल्पना जी काही आहे, शिवाची संकल्पना म्हणजे ईश्वराची संकल्पना ही सुद्धा नेमकी काय आहे, या सगळा हळूहळू या सगळ्या गोष्टींचा ओहापोह वास्तविक पाहता नुसत्या एवढ्याच या समासावरती या प्रत्येकाचं जर का विश्लेषण करायला लागलं तर एक महिनाभर सुद्धा लागेल इतकं या प्रस्तावना रूप असलेल्या या समासामध्ये. पण आता सध्याशी आपल्याला नुसत्या या व्याख्या ज्या काही आहेत नुसत्या त्या व्याख्या पाहिजे आहेत
आणि नुसतं त्या ठिकाणी नेमकं या समासामध्ये काय काय आहे या संदर्भातला उल्लेख करायचा आहे, म्हणून फार एकदम खोलामध्ये जाण्याची तशी आवश्यकता नाही. पुढे त्यांनी म्हटलं, मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय. 14 ब्रह्मांपैकी 14 ब्रह्म सुद्धा पुढे समर्थांनी सांगितलेले आहेत. आता या 14 ब्रह्मांपैकी खरं ब्रह्म नेमकं कोणतं आहे त्या संदर्भात सुद्धा समर्थ मार्गदर्शन करतात. नाना मतांचा निश्चय, नाना मत आहेत अनेक त्या ठिकाणी, आणि ही नाना मतं जी काही आहेत म्हणजे जीव, ईश्वर, जगत, ब्रह्म याबद्दलची वेगवेगळी मतं जी काही आहेत या संदर्भातला सुद्धा उहापोह समर्थांनी अतिशय उत्कृष्टपणे केलेला आहे. आणि त्याचबरोबर ते म्हणतात की आपण कोण हा निश्चय बोललेला असेल, माझं खरं स्वरूप काय आहे, मी नेमका कोण आहे या संदर्भातलं सुद्धा वर्णन समर्थ या ग्रंथामध्ये करतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने उपासनेची सुद्धा कोणती लक्षणं आहे, उपासना म्हटलं की पुन्हा काय येते, एक वैयक्तिक उपासना आहे, एक सामूहिक उपासना आहे. सामूहिक उपासनेच्या माध्यमातून हळूहळू उपासनेशी जोडून वैयक्तिक उपासना कशा पद्धतीने करावी, मग एक पुन्हा उपासनेचं बाह्यंग आहे आणि एक उपासनेचं पुन्हा अंतरंग आहे. म्हणजे त्या ठिकाणी अशा पद्धतीने उपासनेची सुद्धा ही अशा पद्धतीने वेगवेगळी रूप जी काही आहेत ती रूप सुद्धा आम्ही नेमकी कोणाची उपासना करावी, मुख्य उपासनेचं लक्षण काय आहे, अंतरंग उपासना म्हणजे नेमकं काय, बाह्यंगाने असलेली उपासना म्हणजे काय, किंवा सगुणाची उपासना, निर्गुणाची उपासना म्हणजे तरी नेमकं काय आहे वगैरे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह समर्थांनी या ग्रंथामध्ये केलेला आपल्या लक्षात येतो. नाना कवित्व लक्षणं, त्याचबरोबर त्यांनी कवित्वाचे काव्याचे जे काही अनेक प्रकार आहेत, धीट, पाठ आणि प्रासादिक असे काव्याचे प्रकार सांगितले जातात शास्त्रामध्ये. त्यातलं हे नेमकं कोणत्या प्रकारचं काव्य आहे आणि ते त्यातलं सगळ्यात उत्कृष्ट काव्य कोणतं आहे त्या संदर्भात सुद्धा समर्थांनी या ठिकाणी काय केलेलं आहे तर विवेचन केलेलं आहे. तर धीट आणि पाठ जे काही काव्य असतं ते काव्य हे वरवरचं काव्य असतं, पण खऱ्या अर्थाने प्रासादिक काव्य जे आहे ते प्रासादिक काव्य हे अत्यंत मोलाचं आणि श्रेष्ठ अशा प्रकारचं ते काव्य असतं. पुढे आपण त्या अनुषंगाने धीट कशाला म्हणतात, पाठ कशाला म्हणतात याचा सुद्धा विचार पुढे करणार आहोत. नाना चातुर्य लक्षणं बोललेली असे, चातुर्याची विविध लक्षणं काय आहेत आणि चातुर्य म्हणजे तरी नेमकं काय आहे या संदर्भामध्ये सुद्धा चातुर्य म्हणजे आपल्याला जे वाटतं की एखाद्या हा माणूस अतिशय चतुर आहे, चातुर्याने वागतो, म्हणजे एखाद्याला फसवणं म्हणजे चातुर्य नाही आहे. तर चातुर्याने म्हणजे आपण न फसवला जाता त्या ठिकाणी जीवनात कशा पद्धतीने आपली फसगत न होता वागलं पाहिजे, किंबहुना आपल्या अंतःकरणातला विवेक कसा जागृत ठेवला पाहिजे या पद्धतीने त्या विवेकानुसार वागणं जे आहे त्याला चतुरतेचं लक्षण असं म्हणतात, चातुर्याचं लक्षण असं म्हणतात. आणि म्हणून त्या ठिकाणी विवेकाने आम्हाला नेमकं जे आमच्या हिताचं आहे ते आम्हाला निवडता आलं पाहिजे आणि अहिताचं जे आहे ते आम्हाला बाजूला सारता आलं पाहिजे. आणि या संदर्भामध्ये चातुर्य आपल्या अंगी असलं पाहिजे की आपलं हित आपल्या करण्याच्या दृष्टिकोनातून मग नेमकं मी काय करावं, कसं करावं या संदर्भातलं सगळं मार्गदर्शन या चातुर्य लक्षणामध्ये सुद्धा समर्थांनी विविध लक्षणं याची सांगून त्याचं वर्णन केलेलं आहे. आता पुन्हा पुढे म्हणत आहेत की मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण. मायोद्भव हे संपूर्ण जगत कशा पद्धतीने निर्माण झालं, माया या तत्वापासून हे जगत निर्माण झालेलं आहे. मग निर्माण झालेल्या या दृश्य जगताचं नेमकं लक्षण काय आहे, पंचमहाभूतांचं लक्षण काय आहे, करता इथला खरा करता कोण आहे, या सगळ्या विषयीचं स्पष्टीकरण जे काही आहे ते समर्थ या ग्रंथामध्ये करत आहेत. आणि प्रस्तावान रूप असलेल्या या ग्रंथामध्ये अशा पद्धतीने खूप वेगवेगळे विषय समर्थांनी प्रस्तावनेच्या रूपामध्ये समर्थांनी सांगितलेले आहेत. आणि असं सगळं सांगत असतानाच तुमच्या आमच्या अंतःकरणात निर्माण होणारे जे काही प्रश्न आहेत, ज्या काही किंतु आहेत, जे काही संशय आहेत, ते सगळे संशय, ते संदेह, ते आशंका सगळ्या काही समर्थांनी हळूहळू या काय केलेले आहेत तर याचं निरसन केलेलं आहे. आणि म्हणून नाना संशय छेदिले आणि नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न, की श्रोत्यांच्या अंतःकरणात अनेक प्रश्न उद्भवू शकतात आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी हळूहळू तुम्हाला मिळत जातील. जसा जसा तुम्ही ग्रंथ वाचत जाल, अभ्यासत जाल आणि त्या ठिकाणी
त्याच्यावर चिंतन करत जाल, तसं तसं तुमच्या अंतःकरणात निर्माण होणाऱ्या अनेक शंकांचं निरसन हळूहळू होत जाणार आहे. हे सुद्धा समर्थ आम्हाला अशा पद्धतीने सांगून आश्वासन देत आहेत की तुमच्या अंतःकरणातल्या सगळ्या संशय या ठिकाणी फेडल्या जातील, ते नाहीसे केल्या जातील. आणि त्या दृष्टिकोनातूनच हा ग्रंथ किती महत्वाचा आहे ते सुद्धा आपल्याला यातनं कळणार आहे की खऱ्या अर्थाने व्यवहार, धर्म आणि परमार्थ या संबंधीचे सगळे निर्माण होणारे प्रश्न तुमच्या आमच्या अंतःकरणात व्यवहार कसा करावा, काय करावा, कसा केल्यामुळे तो अधिकच त्या ठिकाणी चांगला होईल, आमचं जीवन सुरळीत होईल. धर्म कशा पद्धतीने, कशाला धर्म म्हणायचं, धर्म म्हणजे काय, धर्माची प्रवृत्ती कशी असली पाहिजे आणि अधर्माविषयी निवृत्ती कशी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचे विवेचन जे काही आहे किंवा या संदर्भातल्या शंका ज्या काही आहेत त्या समर्थांनी आणि परमार्थ विषयीच्या शंका तर समर्थांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ग्रंथामध्ये पूर्णपणे काय केलेले आहेत, तर सगळ्या आमच्या शंकांचं निरसन समर्थ या ठिकाणी करतात. आणि अशा पद्धतीने प्रत्येक दशकामध्ये असलेल्या विषयांचा उहापोह करून समर्थांनी हा संपूर्ण 20 दशक दासबोध जो काही आहे तो तुम्हाला आम्हाला वेगवेगळ्या दशकामध्ये वेगवेगळे विषय घेऊन त्या विषयांनुसार प्रत्येकाच्या अंतःकरणामधल्या असलेल्या सगळ्या शंकांचं निरसन करून त्या ठिकाणी नेमकं काय समर्थांना सांगायचं आहे ते आम्हाला समर्थांनी या 20 दशकातून सांगितलेलं आहे. आणि बरं, हे सांगत असताना समर्थांना म्हणजे त्यांना वाटलं म्हणून त्यांनी सांगितलंय अशातला भाग नाही, तर समर्थांनी ते सांगत असताना नाना ग्रंथांच्या संमती अतिशय महत्वाची असलेली ही गोष्ट आहे की नाना ग्रंथांच्या संमती म्हणजे त्या ठिकाणी दासबोधाची रचना करत असताना समर्थांनी या ठिकाणी अनेक ग्रंथांचा आधार घेतलेला आहे. समर्थांनी एवढे सगळे ग्रंथ केव्हा वाचले असतील, पुढे जो काही खुलासा समर्थांनी केलेला त्या संदर्भामध्ये किती प्रकारच्या गीता सांगितल्या, तर हे ग्रंथ कुठे समर्थांनी वाचले असतील आपल्याला एक अंदाज अशा प्रकारचा बांधता येतो. किंवा चरित्रकार अशा पद्धतीने त्याचं वर्णन करताना सांगतात की समर्थ जेव्हा टाकळीला तपश्चर्या करत होते, 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि सकाळच्या वेळामध्ये त्यांचं 6 तास त्या ठिकाणी अनुष्ठान जे काही आहे, गायत्री मंत्राचं 3 तास अनुष्ठान आणि पुरश्चरण आणि त्याचबरोबर श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचं सुद्धा 3 तास पुरश्चरण ते करत असत. आणि ते असं 6 तास झाल्यानंतर मग 12 वाजताच्या सुमारास साधारणतः ते भिक्षा मागायला बाहेर पडत असत. आणि भिक्षा मागून आली की दुपारचा वेळ जो काही आहे त्या दुपारच्या वेळात समर्थ अशा प्रकारचं वर्णन ग्रंथामध्ये त्यांच्या चरित्रामध्ये केलं जातं की समर्थ टाकळी येथे असलेल्या काळ्या राम मंदिरामध्ये ते जात असत. आणि त्या काळ्या राम मंदिरामध्ये त्यावेळेस उपलब्ध असलेले जे ग्रंथ जे काही आहेत त्या सगळ्या ग्रंथांची अभ्यास समर्थांनी त्या काळात केलेला असेल. किंबहुना त्या राम मंदिरामध्ये चालणारी जी काही कीर्तन प्रवचन आहे ती सुद्धा कदाचित समर्थांनी त्यावेळेस ऐकलेली असावीत. आणि त्यामुळे अशा प्रकारे अनेक ग्रंथांचा अभ्यास करून समर्थांनी हा ग्रंथ काय निर्माण केलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने की अनेक ग्रंथांचा आधार त्यांनी घेतलाय. आणि विशेष करून मुख्य आत्मप्रचिती त्यांनी तर सांगितलं की उपनिषदे, वेदांत आणि श्रुती या सगळ्यांचा उपनिषदांचाही याला आधार आहे. त्याचबरोबर श्रुती माऊलीचा देखील याला आधार आहे. कशाला श्रुती म्हणायचं काय वगैरे ते पुढे आपण पाहणारच आहोत. पण अशा पद्धतीने या सगळ्या ग्रंथांचा आधार घेऊनच त्या ठिकाणी समर्थांनी हा दासबोध नावाचा ग्रंथ काय केलेला आहे तर लिहिलेला आहे. श्रुती वाक्यांचाही मुख्यत्वाने याच्यामध्ये समावेश आहे. आणि वेदांच्या शेवटी येणाऱ्या उपनिषदांचा सुद्धा म्हणजे वेदाचा अंतिम भाग त्याला म्हणायचं वेदांत, त्यालाच उपनिषद असं म्हणतात. आणि या उपनिषदांचा सुद्धा विचार समर्थांनी हाताशी घेऊनच या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. काही प्रकरण ग्रंथ आणि काही प्रक्रिया ग्रंथ सुद्धा समर्थांनी त्यांचाही उपयोग केला आहे. आणि म्हणून श्रुती व शास्त्र यांना धरून असलेला या महत्वाच्या ग्रंथामध्ये आणि स्वतःला आलेला विशेष करून अनुभव म्हणजे पडताळा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आत्मप्रचिती सहित
इथलं बोलणं जे काही आहे समर्थांचं, ते सगळं सांगणं समर्थांचं या ग्रंथांच्या आधाराबरोबरच त्या ठिकाणी स्वतःला आलेली आत्मप्रचिती सुद्धा ते काय करत आहेत, तर त्या ठिकाणी विशद करतात. आणि त्या आत्मप्रचितीच्या आधारावर इथलं एकही बोलणं आत्मप्रचितीशिवाय नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने मग त्या आत्मप्रचिती असल्यामुळे सगळ्यात महत्वाचं दासबोधाच्या या रचनेमध्ये महत्वाचा वाटा जर कशाला असेल तर तो म्हणजे आत्मप्रचितीला अत्यंत महत्वाचा वाटा आहे. आणि म्हणून या ग्रंथाला तुम्ही कदाचित खोटं ठरवाल तर खोटं ठरवू नका, मिथ्या म्हणाल तर याला मिथ्या म्हणू नका. तर असं स्वतः समर्थच या ग्रंथाविषयी सांगतायत. आणि 17व्या ओवीमध्ये त्या ठिकाणी ते म्हणतात, मत्सरी याची मिथ्या म्हणती तरी अवघेचे ग्रंथ उच्छेदिती, नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्ये. वास्तविक पाहता या ग्रंथांना अशा पद्धतीने अनेक शास्त्रीय ग्रंथांचा आधार आहे. आणि म्हणून याला तुम्ही मिथ्या म्हणू नका. ज्या काळामध्ये समर्थांनी हा दासबोध ग्रंथ लिहिला त्या काळामध्ये समर्थांसमोर दोन अशा प्रकारचे एक काय उदाहरणं होती की त्या दोन उदाहरणांवरून समर्थांना हे विशेषत्वाने म्हणावंसं वाटलं. की पहिलं उदाहरण म्हणजे नाथ महाराजांनी जो एकनाथी भागवत लिहिलेलं होतं ते संस्कृत मधला असलेलं ज्ञान ज्या वेळेस त्या ठिकाणी नाथ महाराज मराठीमध्ये त्याचं प्राकृत भाषेमध्ये विवरण करत होते त्यावेळेस संस्कृत भाषेमध्ये अत्यंत त्या ठिकाणी कुशल असलेला त्यांचा जो मुलगा हरिपंडित नावाचा, तर त्यांनीच त्यांच्या या मराठी भाषेला हे प्राकृत मध्ये आहे, हे मराठीमध्ये तुम्ही हे ज्ञान सांगता आहात, वास्तविक पाहता हे मराठीमध्ये ज्ञान जे आहे तर हे कमी दर्जाचं आहे आणि संस्कृतमध्ये असलेलं ज्ञान मात्र उच्च दर्जाचं आहे. अशा प्रकारचा त्याचा काय एक त्या ठिकाणी अभिनिवेश ज्याला म्हणतात तशा त्यांनी ग्रहण केलेला होता. आणि त्यामुळे या नाथ महाराजांच्या या भागवताला अजिबात सुद्धा मान्यता देणारा नव्हता. आणि म्हणून रागावून तो घरातून बाहेर पडला होता. आणि मग जेव्हा काशीच्या पंडितांनी नाथ भागवताचा जेव्हा विचार केला किंवा तो त्यांनी पाहिला तर त्यावेळेस काशीच्या पंडितांनी त्याचा अतिशय गौरव केला. आणि संस्कृतात असलेलं ज्ञानच या मराठी भाषेमध्ये तेवढंच त्यांनी सांगितलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा कुठल्याही प्रकारची कमतरता नाही, गौणत्व नाही, असं जेव्हा उल्लेख करून त्यांनी त्या नाथ महाराजांच्या ग्रंथांची याच्यावर बसून त्या ग्रंथांची मिरवणूक हत्तीवर बसून जेव्हा काढल्या गेली तेव्हा हरिपंडितांना आपल्या वडिलांनी हे जे काही मराठीतून ग्रंथ सांगितलेला आहे तो सुद्धा किती महत्वाचा आहे याविषयीचा मग त्यांचा संदेह त्यातला मिटला. आणि मग त्यानंतर हरिपंडित जे आहे ते पुन्हा आपल्या घरी परत आले असं नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीने एक उल्लेख आहे. त्याचबरोबर तुकाराम महाराज सुद्धा त्या ठिकाणी तुकाराम महाराजांना देखील त्या काळातल्या समाजाने त्यांचा जो वेदांत पर असलेला असा तुकाराम गाथा म्हणजे वेदांत पर त्यांनी जे काही अभंग रचलेले होते त्या अभंग रचण्याचा अधिकार तुकाराम महाराजांना नाही असं त्या काळातल्या समाजाचं म्हणणं होतं, मत होतं. आणि त्यामुळे त्यांचे ग्रंथ जे काही आहेत ते ग्रंथ पाण्यामध्ये बुडवले गेलेले होते. असे दोन उदाहरणं, पण ते मग कशा पद्धतीने वर आले वगैरे तो विषय पुन्हा वेगळा आहे. पण ही दोन उदाहरणं समर्थांजवळ प्रत्यक्ष समोर होती आणि म्हणून समर्थांना हे लिहावं लागलं की अशा पद्धतीने या मराठीमध्ये असलेल्या या ग्रंथाला तुम्ही काय अजिबात सुद्धा कमी लेखू नका, याचा मत्सर करू नका, यात काही न्यूनता आहे असं अजिबात सुद्धा तुम्ही मानू नका. समर्थांनीच एका ठिकाणी म्हटलेलं आहे की एखादा हिरा जर का असेल तर तो हिरा साध्या लोखंडी पेटीत ठेवल्यामुळे त्या हिऱ्याची किंमत कमी होते का, किंवा तो जर का सोन्याच्या पेटीत ठेवला तरच त्याची किंमत वाढते का, अशा पद्धतीने समर्थांनी एका ठिकाणी त्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे. हिरा तो हिराच आहे, हिऱ्याची किंमत सोन्याच्या पेटीत ठेवली तरी तेवढीच आहे आणि लोखंडाच्या पेटीत ठेवली तरी तेवढीच आहे. म्हणून यात सांगितलेलं जे अमृत ज्ञान आहे ते अमृत तत्वाचं ज्ञान हे खऱ्या अर्थाने ते ज्ञान पिऊन तुम्ही देखील अमृत तत्वाकडे काय घ्या तर खऱ्या अर्थाने झेप घ्या असं समर्थांचं सांगणं आहे. याला यत्किंचित सुद्धा कमी किंवा हे लेखू नका, न्यूनता याच्यामध्ये धरू नका
अशा प्रकारे समर्थांनी याविषयी आपल्या ग्रंथाविषयीच त्या ठिकाणी काय तो उहापोह केलेला आहे. कारण एक तर काय आहे की या ग्रंथांना अनेक उपनिषद श्रुती वगैरे सारख्या ग्रंथांचा, भगवद्गीतेसारख्या ग्रंथांचा आधार असल्यामुळे ही प्रामाण्य याला नाही असं तुम्हाला म्हणता येणार नाही. तर हे अशा पद्धतीने याला प्रामाण्य सुद्धा आहे. म्हणजे भगवत वाक्य म्हणजे गीता सुद्धा याच्यामध्ये, आणि किती गीतांचा उल्लेख समर्थांनी केलेला आहे. या 3-4 ओव्यांमध्ये समर्थांनी अनेक प्रकारच्या गीतांचा सुद्धा, म्हणजे उत्तर गीता, अवधूत गीता वगैरे वगैरे असं सांगत असतानाच त्यांनी वेद वेदांत वगैरेही सांगितलं. पण या सगळ्या गीतांचा सुद्धा त्या ठिकाणी उहापोह जो काही आहे तर तो उहापोह समर्थांनी केलेला आहे. उत्तर गीता जी काही आहे ती उत्तर गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली आहे, आणि त्याचे 3 अध्याय दृढ योगाने कर्मत्यागपूर्वक आत्मानुभवाची साधना पद्धती या उत्तर गीतेमध्ये सांगितलेली आहे. पुढे अवधूत गीता जी काही आहे ती अवधूत गीता म्हणजे दत्तात्रेयांनी कार्तिक स्वामींना 8 अध्यायामध्ये सांगितलेला हा गोरक्ष प्रणीत ज्ञानयोग आहे. पुढे वेदांचा उल्लेख केलाय. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की वेद 4 प्रकारचे आहेत, आणि ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद वगैरे वगैरे. आणि या विशेष करून या सगळ्या वेदांमध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान त्रिकांडात्मक असलेले हे वेद त्या ठिकाणी 3 प्रकारचा उपदेश त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि त्यातल्या कर्म आणि उपासना आणि ज्ञान अशा 3ही पर त्या ठिकाणी ही वेदांची रचना आहे. आणि 3 कांड म्हणजे त्या पद्धतीने 3 गोष्टींचा उहापोह या वेदांमध्ये केलेला आहे. आणि संपूर्ण समाजाला आवश्यक असणाऱ्या अशा प्रकारचं व्यक्ती, कुटुंब, समाज, राज्य वगैरे या सगळ्यांना अतिशय महत्वाचा असलेला, जीवनाला अतिशय उन्नत करणारा अशा प्रकारचं या वेदांमध्ये वर्णन केलेलं असून त्या ठिकाणी म्हणून या वेदांचाही समावेश या ठिकाणी पुन्हा आपण त्याचा विस्तृत विचार जो काही आहे ते पुढे येईल तेव्हा करण्याचा प्रयत्न करूया. उपनिषद म्हणजे वेदातील ज्ञानकांड जे काही आहे ते ज्ञानकांड सुद्धा समर्थांनी हाताशी घेतलेला आहे. की जसं सामवेदामध्ये केनोपनिषद आलेला आहे, यजुर्वेदामध्ये तैतरीय उपनिषद आलेला आहे. आणि या संपूर्ण उपनिषदांचं सार जर म्हणायचं झालं तर भगवद्गीता हे सगळ्या उपनिषदांचं सार म्हणून ओळखलं जातं. आणि म्हणून अशा पद्धतीने हळूहळू हे सगळं वाचता वाचता, समजून घेता घेता आमच्या ज्या काही मोक्षाकडे जाण्याची जी काही गती आहे ती गती अधिकच सुलभ, खऱ्या अर्थाने आम्हाला या सगळ्यांचा उपयोग जो काही आहे म्हणजे केवळ दासबोध वाचलं तर काय 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 वाचल्याचं फळ तुम्हाला मिळेल, एवढं सगळं वाचल्याचं फळ जे काही आहे ते तुम्हाला आपोआपच मिळणार आहे. कारण या सगळ्या ग्रंथांचा आधार या ठिकाणी या ग्रंथाला असल्यामुळे भगवद्गीतेचा आधार आहे. ब्रह्मगीता जी ब्रह्मदेवानी देवांना सांगितली ती स्कंद पुराणामध्ये आहे, त्याचाही उल्लेख त्या ठिकाणी, ब्रह्मगीतेचाही उल्लेख या ठिकाणी समर्थ करतात. हंसगीता आहे तर महाभारतातल्या शांती पर्वामध्ये त्या ठिकाणी काही श्लोकांमध्ये हंस रूपाने ब्रह्मदेवाला जे ज्ञान सांगितलं त्याला हंसगीता म्हणतात. किंवा भीष्मांनी सुद्धा युधिष्ठिराला ती सांगितली आहे. किंवा भागवतामध्ये सुद्धा 11व्या अध्याय स्कंदामध्ये 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ही त्या ठिकाणी सांगितलेली आहे. पांडव गीता म्हणजे 5 पांडवांनी आणि ब्रह्मदेवानी किंवा इंद्रादिकांनी भगवान श्रीकृष्णाची केलेली जी काही स्तुती आहे ती स्तुती म्हणजे ही पांडव गीता आहे. नंतर गणेश गीता आहे ती गणेश पुराणात येते. नंतर यमगीता आहे, त्या यमगीताच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला यमगीता म्हणजे एक खूप ऐकून माहिती आहे की यमानी नचिकेताला सांगितलेला जो उपदेश आहे तो कठोपनिषदामध्ये आलेला आहे. आणि त्या कठोपनिषदालाच यमगीता सुद्धा म्हणण्याची त्या ठिकाणी काय आहे तर पद्धत आहे. किंवा आणखीन 2 पद्धतीने यमगीता पराशर ऋषींनी मैत्रेयाला सांगितलेल्या, किंवा भीष्माचार्यांनी नकुलाला सांगितलेली, अशा पद्धतीने हे सगळ्या ग्रंथांमध्ये काय यमगीता सांगितलेली आहे. पुढे शिवगीता म्हणजे भगवान शंकरांनी श्री रामचंद्रांना ती सांगितली आहे असा उल्लेख त्या ठिकाणी आहे. आणि वेदांताचं उत्तम विवरण करणाऱ्या पद्मपुराणात ती आलेली आहे. रामगीता आहे म्हणजे ही रामगीता
त्या ठिकाणी खऱ्या खऱ्या अर्थाने उमा-महेश्वर संवादात्मक असलेली ही गीता असून ही गीता श्रीरामांनी लक्ष्मणांना सांगितलेली आहे असं सांगितलं जातं. त्यामध्ये विशेष करून मुख्यत्वे करून कर्म काय, अकर्म काय, विवेक काय वगैरे वगैरे, सद्गुरूंच्या आश्रमाचा महिमा काय वगैरे या संदर्भामध्ये वर्णन केलेलं आहे. पुढे गुरुगीता आहे आणि ही गुरुगीता म्हणजे उमा-महेश्वर अतिशय उत्कृष्ट असलेला असा हा संवाद आहे आणि तो पुन्हा स्कंद पुराणामध्ये आलेला आहे आणि या स्कंद पुराणात आलेला हा म्हणजे उमेनी भगवान शंकरांना विचारलेले गुरूंविषयी विचारलेले प्रश्न आणि त्या विषयात केलेलं महादेवांनी केलेला उमेशी संवाद तो म्हणजे हा उमा महेश्वर संवाद आहे आणि त्यात गुरूंचं महत्व पटवून दिलेलं आहे. पुढे गर्भगीता या संदर्भामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या पुन्हा गर्भधारा जन्मप्राप्ती वगैरे या संदर्भातला सगळा उहापोह या गीतेमध्ये आहे. भागवत आहे आणि हे भागवत तर तुम्हाला आम्हाला अत्यंत प्रसिद्ध असलेला हा महर्षी व्यासांनी रचलेला प्रचंड मोठा असा ग्रंथ तो आहे आणि यात विशेषत्वाने श्रीकृष्णाचं चरित्र आणि जोडीला अनेक आख्यानं उपाख्यानं वगैरे याच्यामध्ये आलेली आहेत आणि म्हणून ते म्हणतात की अशा पद्धतीने या सगळ्या ग्रंथांचा उहापोह याच्यात केलेला असल्यामुळे तुम्ही याला अजिबात सुद्धा काय म्हणू नका, तर खोटा ठरवू नका किंवा कमी लेखू नका, न्यून लेखू नका असं समर्थांचं या ठिकाणी सांगणं आहे आणि त्या दृष्टिकोनातून 20व्या ओवीपर्यंत आपण या दासबोधातल्या पहिल्या प्रास्ताविक ग्रंथ रूपामध्ये आपण अशा पद्धतीने हा सगळा विचार पाहण्याचा प्रयत्न केला. 21व्या ओवीपासून पुढे बहुतेक मला जमणार नाहीये. आदरणीय सीमाताई त्याविषयीचा उहापोह जो काही आहे तो 21व्या ओवीपासून ते घेतील आणि म्हणून आता झालेलं जेवढं चिंतन आहे तेवढं सगळं चिंतन मी समर्थांच्या चरणी, माझ्या डॉक्टर काकांच्या चरणी आणि आपल्या सगळ्या श्रोतृवर्गाच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान माधुरीताई, अगदी सहज आणि सोप्या समजेल अशा भाषेमध्ये ग्रंथारंभ लक्षण हा समास आपण समजावून सांगितला. विषयाचा आवाका खूप मोठा आहे आणि वेळेची आपल्याला मर्यादा आहे, त्यामुळे आपण सगळं